उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी। शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना शेतकरी सेना आक्रमक। 9 जूनला रास्ता रोकोचा इशारा। शिवसेना शेतकरी सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाला निवेदन सादर करून तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतमालाला हमी भाव द्यावा, तसंच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अनियमितता आणि भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या। निवेदनात म्हटलंय की सध्या कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करतात। उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना बाजारात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे शासनानं फेडरेशन मार्फत कांद्याची प्रति क्विंटल 2500 रुपये दरानं खरेदी करावी, अशी मागणी आता करण्यात आली आहे। तसंच शेतमालाला हमी भाव आणि योग्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेवर तातडीनं कारवाई करावी, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी, तसंच दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। शासनानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मंगळवारी 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता नगर मनमाड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी सेनेनं दिला। यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोंढे, वसंत कदम, वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, युवा सेना राहुरीचे तालुका अध्यक्ष सचिन करपे यांच्यासह सुनील आढाव, सुनील इंगळे, अनिकेत कुलकर्णी, अमित पर्वत, अशोक तनपुरे, शिवराज कडू, किशोर वराळे, सुधाकर कराळे, जालिंदर मुसमाडे, आनंद वने, अनिल मोरे, निलेश आढाव, नितीन जुगे, सचिन म्हसे, किशोर गाढे, प्रवीण हरिश्चंद्रे, सचिन पवार, सचिन पवळे आदींसह शेतकरी उपस्थित होते। अटी आणि असे निकष लावलेत का त्यामध्ये 10% सुद्धा शेतकरी बसत नाही। शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नव्हती, पण शेतकऱ्याच्या ज्या शेतीमाल आहे ह्या शेतीमालाला कुठल्याही या सरकारने भाव मिळून दिला नाही। तुमच्या आता साखरेची निर्यात थांबवली, कापसाच्या गाठी आयात केल्या, तुम्ही सोयाबीनला भाव नव्हता। सोयाबीनला ज्यावेळेस शेतकऱ्यांनी संपूर्ण सोयाबीन विकलं, आत्ताशिक सोयाबीनला भाव मिळायला लागला आणि अशात शेतकरी एकीकडे वेठीस धरायचा। खताचे भाव जर बघितले आपण तर ते सुद्धा गगनाला भिडलेले। बाकीचा सगळा उत्पादन खर्च जर बघितला, डिझेल, पेट्रोल डिझेलचे भाव जर बघितले तर ते कुठंच काय निघून गेले। शेतीमालाला हाय तोच भाव आहे, उलटा उत्पादन केलेला खर्च सुद्धा निघत नाही आणि अशात शेतकऱ्याला कर्जमाफीशिवाय पर्याय उरलेला नाही। आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं की 7/12 कोरा 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 असं त्यांनी छाती ठोकून सांगितलं होतं, पण आता 7/12 कोरा होत नाही। आता ही जर अशा पद्धतीने जर कर्जमाफी जर त्यांनी केली तर विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही। तेव्हा आम्ही शेतकरी सेना या कर्जमाफीला जी झाली याला आम्ही विरोध करीत आहे आणि हा विरोध आम्ही कायम चालू ठेवणार आहे। आणि येत्या मंगळवारी आम्ही या कर्जमाफीच्या विरोधात, या चुकीच्या पद्धतीनं फसवी कर्जमाफीच्या विरोधात आम्ही मंगळवारी मार्केट कमिटी समोर रस्ता रोको आंदोलन करणार आहे। आणि या 8 दिवसात या सरकारला जर जाग आली नाही तर राज्यातला शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।